शिरूर लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अमोल कोल्हे यांना की माजी आमदार विलास लांडे यांना, याबाबतची वेगवेगळी चर्चा गेले अनेक दिवस रंगत होती। डॉक्टर अमोल कोल्हे शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी घोषित होत नसल्यामुळे विलास लांडे यांना या मैदानामध्ये उतरवलं जातंय का काय अशा प्रकारची शंका होत होती। एक कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसने मैदानामध्ये उतरवलेला आहे। पाहूया या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामधला सामना कसा रंगतोय। आढळराव यांनी गेले 15 वर्ष या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, तर डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्यातील आहेत। संभाजी मालिकेमध्ये संभाजीची भूमिका त्यांनी अतिशय कणखरपणे केलेली आहे। दोघांचंही वक्तृत्व चांगलं आहे। पाहूया ह्या मतदारसंघातील जनता कोणाला स्वीकारते आणि कोणाला नाकारते। पुणे जिल्हा हा पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मिळू नये हे दुर्दैव म्हणावं लागेल। या पक्षाला उमेदवार देण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार इम्पोर्ट करावा लागला हे दुर्दैवच नाही तर दुसरं काय म्हणायचं। त्यातच विलास लांडे काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचं आहे। पाहूया आगामी काळामध्ये कोणाचा टांगापलटी होतोय आणि कोणाचं घोडं फरार होतंय। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।